24 डिसेंबर 2025 ला मुंबईमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा शिवसेना उभाटा हा पक्ष या दोन्ही पक्षांनी मिळून एक युतीची घोषणा केली. हे दोन्ही पक्ष महाराष्ट्रातल्या मुंबईतल्या मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र येत आहेत असं जरी त्यांनी सांगितलं असलं तरी त्यांचं एकत्र येणं हे मुंबईतल्या मराठी माणसासोबतच त्या दोन्ही पक्षांसाठी देखील तितकंच महत्वाचं आहे. कारण आत्ताच झालेल्या नगरपंचायतीच्या आणि नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये या दोन्ही पक्षांना महाराष्ट्रभर काहीही करामत करून दाखवता आली नव्हती. त्यामुळे मुंबईमध्ये त्यांना काहीही करून मुंबईचा गड राखावाच लागेल आणि त्यासाठी ते दोघे सध्या एकत्र आलेले आहेत. पण इथं काँग्रेस जी महाविकास आघाडीमध्ये शिवसेना आणि एनसीपी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे, ती मात्र इथं मुंबईमध्ये शिवसेनेसोबत यायला तयार नाही. काँग्रेसची स्वतःची काही कारणं असतील, पण तरी देखील काँग्रेस नसताना आणि भलेही जरी एनसीपी उद्या या आघाडीसोबत एकत्र आली तरी मुंबईत काय होईल यासाठी आणखी काही महत्त्वाचे फॅक्टर्स असणार आहेत. त्या फॅक्टर्स बद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. बीजेपी या पक्षाचा सध्या राईज चालू आहे, त्यामुळे बीजेपी हा भारतातला आणि महाराष्ट्रातला देखील अत्यंत अग्रेसिव्ह असा पक्ष आहे. पण भलेही किती जरी अग्रेसिव्ह असला तरी बीजेपी आता मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये किंवा आणखी काही महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये मात्र शिंदेच्या सोबत युती करायला तयार आहे. कारण शिंदेच्याकडं मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये मराठी मतांची जी टक्केवारी आहे ती बीजेपीला आपल्याला सोबत हवी आहे. त्यामुळं मुंबईमध्ये भारतीय जनता पक्ष 140 जागा लढवेल असं सांगितलं जाते, तर शिंदेची शिवसेना तिथं 87 जागा लढवेल. म्हणजे या दोन्ही मिळून 227 ज्या मुंबईमध्ये एकूण नगरसेवक असणार आहेत तेवढी जागा लढवल्या जातील. पण इथं एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे बीजेपीला जिथं आपली पूर्ण ताकद नाही तिथं माघार घ्यायला समजते. आणि बीजेपीनं अशाच प्रकारची गोळाबेरीज ठाण्यामध्ये देखील केलेली आहे. नाशिक किंवा नागपूरमध्ये देखील अशा पद्धतीची युती होऊ शकते. पण विरोधी पक्षात असलेल्या महाविकास आघाडीमध्ये मात्र काँग्रेस अशा पद्धतीची समजुतीची भूमिका घ्यायला तयार नाही. काँग्रेसला मग नक्की ही गोष्ट समजत नाहीये की काँग्रेस काहीतरी समजत नसल्यासारखं करते हे इथं समजत नाही आपल्याला. कारण काँग्रेसकडं मुंबईमध्ये नेहमी चांगल्या मतांची टक्केवारी असते. जी नॉर्थ इंडियन मतं असतात, उत्तर भारतीय लोकांची, ती काँग्रेसला मिळतात. याशिवाय काँग्रेसकडे एक मोठी गोष्ट असते ती म्हणजे मुस्लिम मतांची. मुंबईमध्ये, मुंबई महापालिकेत साधारणतः 20% पेक्षा जास्त मुस्लिम मतं आहेत. तिथं असणारी मराठी मतं ही जवळजवळ 35% आहेत. आणि या 35%मध्ये ठाकरेंची जरी बेरीज झाली तरी या 35%मध्ये काही मराठी मतं ही वजा होणार आहेत, ती एकनाथ शिंदेच्या रूपानं. त्यामुळे मराठी मतं ही वजाबाकी होणारच आहे. तर तिथं काहीतरी ऍड व्हायला पाहिजे आणि ती अर्थातच मुस्लिम मतं असणार आहेत. आणि जर काँग्रेस सोबत असेल तर ही मुस्लिम मतं शिवसेना आणि मनसे दोघांना देखील मिळू शकतात. कारण 35% अधिक 20% बरोबर 55% म्हणजे 55% म्हणजे जवळजवळ बहुमताच्या आकड्यापर्यंत पोहोचायला ठाकरेंना मदत होईल, काँग्रेसला देखील मदत होईल, एनसीपीला मदत होईल, या सगळ्यांनाच होईल. पण तिथे एमआयएमचा फॅक्टर देखील महत्वाचा असणार आहे. असं नाही की फक्त काँग्रेस ठरवेल त्याप्रमाणेच मुस्लिम लोक मत देतील. तिथं एमआयएम काय करते, किती सीट्स लढवते हे देखील महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट, एमआयएम बीजेपीची बी टीम म्हणून काम करू शकते आणि सगळ्या जागेवर जर एमआयएमनं आपले उमेदवार उभे केले तर दोन्ही ठाकरेंसाठी, काँग्रेससाठी, सगळ्यांसाठी ते अडचणीचं ठरणार आहे. अर्थात इथं असदुद्दीन ओवैसी काय करतील हे अजून तरी आपल्याला माहिती नाही, त्यांचा आकडा जाहीर झालेला नाही. मुंबईमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मात्र शिवसेनेबरोबर आणि मनसेबरोबर एकत्र येऊन निवडणूक लढवायला उत्सुक आहे. आज तशा पद्धतीनं जयंत पाटील यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट देखील घेतली. पण याच्यामध्ये किती तोडगा निघेल, किती जागा एनसीपीला मिळतील या गोष्टी अजूनही स्पष्ट नाहीत. कारण या निवडणुकीत मुळात सेना आणि मनसे किती किती जागा लढवणार आहेत ते देखील अजून क्लिअर नाही. असं सांगितलं जाते की सेना 140 आणि मनसे जवळजवळ 70 जागा लढवेल आणि उरलेले जे 15-17 सीट्स असतील त्या त्यांच्या इतर पक्षांना किंवा सहकारी पक्षांना त्या देण्यात येतील. पण इथं सर्वात महत्वाचा फॅक्टर ठरणार आहे तो म्हणजे मुस्लिम मतांचा. मुस्लिम मतं, मी मगाशी म्हटलं तसं काँग्रेसला जरी मतं दिली नाहीत तरी मुस्लिम मतांचं एक नेहमीचं नेचर आहे. मुस्लिम हे नेहमी भारतभर प्रॅक्टिकली मतदान करतात. म्हणजे कुठल्या तरी भावनेच्या भरात आपल्या पक्षाला मतदान करणं किंवा काँग्रेसला मतदान करणं, एनसीपीला मतदान करणं, याशिवाय मुस्लिम नेहमी अशा पद्धतीनं मतदान करतात की भारतीय जनता पक्षाला त्याचा बरोबर डॅमेज करता येईल. आणि याच पद्धतीनं जर मुंबई महापालिकेत जर भारतीय जनता पक्षाला डॅमेज करायचं असेल तर मुस्लिम लोक ठाकरेंच्या सेनेला आणि मनसेला मतदान करतील. या दोन्ही पक्षांनी देखील मुस्लिम मतांना चुचकारायची सुरुवात केलेली आहेच, पण त्याचा फायदा कितपत होईल हे येणाऱ्या निवडणुकीनंतरच ठरेल. याशिवाय मुंबईत या अगोदर देखील आपण पाहिलं होतं, म्हणजे आताच्या वेळेला शिंदे शिवसेनेसोबत नाहीत,
मागच्या वेळेच्या निवडणुकीमध्ये बघितलं तर राज ठाकरे शिवसेनेसोबत नव्हते, पण काही झालं तरी कुणी ना कुणी मराठी नेता हा नेहमी विरोधात राहिलेला आहे. पण तरी सुद्धा मुंबईतल्या मराठी लोकांनी नेहमी प्रॅक्टिकली मतदान केले. म्हणजे मराठी लोक मुंबईमध्ये आपल्या मतांचं विभाजन होऊ देत नाहीत. मागच्या वेळेला मनसेला फक्त 7 जागा अख्ख्या मुंबईमध्ये मिळालेल्या होत्या. याचं कारणच असं की मराठी लोकांना हे लक्षात येत होतं की जर त्यांनी शिवसेनेला मतदान केलं नाही तर त्याचा फायदा तिसऱ्याच पक्षाला होईल आणि मुंबईमध्ये अमराठी लोकांची सत्ता येईल. ती टाळण्यासाठी मराठी लोक एकत्र आले आणि त्यांनी शिवसेनेला मतदान केलं. अशीच गोष्ट यावेळी देखील मराठी लोक करू शकतात. म्हणजे मराठी लोकांचं प्रॅक्टिकल मतदान, मुस्लिम लोकांचं प्रॅक्टिकल मतदान जर झालं तर दोन्ही ठाकरेंच्या समोरचा रस्ता अतिशय सोपा असू शकतो. म्हणजेच मराठी अधिक मुसलमान म्हणजे मामू हे जे गणित आहे हे मुंबई महापालिकेतलं अत्यंत महत्त्वाचं कॅल्क्युलेशन असणार आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या दृष्टीनं. याच्यामध्ये ते दोघे कितपत यशस्वी होतात, त्यांना कितपत यामध्ये मतं मिळतील, किती परिवर्तित होतील, त्यांच्या मतांमध्ये परिवर्तित होतील, या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतील. या संपूर्ण मुद्द्यावर तुम्हाला काय वाटतं? मुंबईमधला मराठी माणूस कुणाला मतदान करेल, कोणत्या शिवसेनेसोबत तो राहील, हे तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.